भयभीत सांगली सणांच्या उंबरठ्यावर सलग खुनाच्या घटनांनी शहर हादरले। तासगावात पारधी युवकाचा निर्घुण खून, डोक्यात कुऱ्हाड घालून केली हत्या, तर काही तासापूर्वी संजयनगरात मित्रांनीच केला मित्राचा खून। सांगली जिल्हा प्रतिनिधी। दिवाळीच्या उत्साहात रंगत जाणाऱ्या सांगली जिल्ह्याला सलग खुनाच्या घटनांनी गालबोट लागली आहे। काही दिवसापूर्वी तासगाव येथे झालेल्या खुनाची घटना म्हणून थोडा काळ होतो ना होतो तोच आज तासगाव तालुक्यात आणखीन एक धक्कादायक खुनाची घटना घडली आहे। 5व्या मैलावर पारधी समाजातील युवकाचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची माहिती समोर आली असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। या दोन्ही खुनाच्या घटना तासगाव आणि संजयनगर येथील असून या घटना नुकत्याच घडलेल्या आहेत। घटनास्थळावर तासगाव पोलिसांनी धाव घेत फॉरेन्सिक लॅब टीमला बोलावून आवश्यक नमुने संकलित केले। पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। मयताची ओळख चेतन उर्फ बुलेट पवार वय 45 राहणार 5वा मैल तालुका तासगाव अशी झाली असून संशयित आरोपीचे नाव सुरेश चंदू मलमे राहणार नागाव निमणी असे समोर आले आहे। किरकोळ कारणातून व शिवीगाळ केल्याच्या रागातून आरोपीने कुऱ्हाड घालून बुलेट पवार याचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे। तासगाव पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। संजयनगर येथील खुनाची घटना मित्रांनीच मित्राचा खून केल्याचे समजते। सलग खुनाच्या घटनांनी सांगली जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांतून कडक पोलीस कारवाईची मागणी होत आहे। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी जगन्नाथ सकट। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।